आज आम्ही एका ठिकाणी जाऊन आलो भवानी मातेच्या मंदिरामध्ये. त्याची एक झलक, सुंदर अशी अतिसुंदर झलक शेवटपर्यंत पहा. नमस्कार. आज आपण आलो आहोत ठाणे रघुनाथनगर येथे. माननीय इथले स्थानिक आमदार रवी फाटक साहेब यांनी हे आई दुर्गा मातेचं मंदिर बनवलेलं आहे. तर चला आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया आईचं. मी दत्तात्रय बापू शिंदे. आपली यूट्यूब चॅनल आहे JM एंटरटेनमेंट. नमस्कार. तर या मंदिरामध्ये येऊन मला खूप आनंद झाला. एवढी शांतता वाटते आणि एवढी देवीची मूर्ती एवढी शोभनीय आणि अंतरात्म्याला एकदम आनंद होईल एवढी सुंदर मूर्ती आहे, सुंदर स्वरूप आहे. तर मला या आपल्या मंदिराची थोडीशी माहिती द्याल तर खूप बरं होईल. ह्या मंदिराचं नाव आहे संकल्प प्रतिष्ठान आयोजित. या मंदिराचं नाव आहे जयश्री अंबे माता मंदिर. या मंदिराचे उद्घाटन 23 नोव्हेंबर 2023 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या हस्ते संपन्न झाले. या मंदिराचं सगळं श्रेय माननीय श्री रवींद्र फाटक साहेब, आपले लाडके आमदार, त्यांना सगळं श्रेय जात आहे. मी ऐकलं इकडे अगोदर काय गरबा वगैरे व्हायचा आणि फक्त काहीतरी छोटी मूर्ती वगैरे ठेवून हे करायचं. हे सध्या संकल्प प्रतिष्ठान नवरात्र उत्सवाचं सध्या 19वा वर्ष आहे. 19वा वर्ष आहे. एक वर्षापूर्वी दरवर्षी आम्ही मंदिराची स्थापना करायचो. पण एक आपल्या साहेबांची इच्छा होती, फाटक साहेबांची इच्छा होती की इथे कायमचं मंदिर उभं राहावं, संकल्प प्रतिष्ठान जयश्री देवीचं मंदिर उभं राहावं अशी खूप वर्षापासून ती इच्छा होती. ती इच्छा गेल्या वर्षी त्यांची इच्छा पूर्ण झाली आणि लोकांचा भरघोस प्रतिसाद मिळतो. आणि दरवर्षीप्रमाणे आपले नवरात्र उत्सव कार्यक्रम एकदम जोशात आणि जल्लोषात साजरा केला जातो. 9चे 9 दिवस. तर हे अंबे माताचं मंदिर येथील स्थानिक आमदार रवींद्र फाटक साहेब यांच्या संकल्पनेतून
त्यांनी निर्माण केलेलं आहे. आणि तसे देखील जुने नवीन जे शिवसैनिक आहेत त्यांचाही त्यांना पूर्णपणे पाठिंबा. तसे देखील आजूबाजूचे रहिवासी देवीभक्त हे नवरात्रीमध्ये खूप चांगल्या प्रकारे इथे जल्लोष करतात आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे नवरात्रीचा उत्सव साजरा केला कालाबादप्रमाणे साजरा होतो. 8व्या दिवशी अष्टमीचं हवन वगैरे पण असतो. आणि या मंदिराचे उद्घाटन महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेजी साहेब यांच्या शुभास्ते झालेलं आहे. तर असे अंबे मातेचे मंदिर बघून तुम्हा सर्वांनाही या आईचं दर्शन झालं. धन्यवाद. हा व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी JM एंटरटेनमेंटला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.